फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आजी, तुम्ही आज असायला हवा होता. नाना काकाने आईना माझी गरज आहे, पण आज यावेळी मला तुमची गरज आहे. जी तुम्ही आज असता तर तुमच्या कुशीत शिरून मी माझं मन हलकं केलं असतं. मला यश द्या. या अग्नी दिव्यातून बाहेर पडण्यासाठी आजी मला बळ द्या. अभी अभी मला मारू नका. मी खून नाही केलाय. मला माहितीये तू खून नाही केलायस. शांत हो. गौरव, तू अरे एवढ्या रात्री? काही नाही रे, एका व्यक्तीला आणलंय तुला भेटायला. बघ, बोलवतो त्याला. ओळखतोस का पहा. हवालदार घेऊन ये त्याला. अरे हा रुपेश आहे. हा रेणूचा प्रियकर आहे. मी ओळखतो ना त्याला. साहेब मी खरं सांगतो, मी ह्याला ओळखत नाहीये. अरे रुपेश, मी डॉक्टर अभिजित पाटील. अरे तुला आठवतंय, तुम्हाला भेटायला आला होतास. तुम्हाला म्हणाला होतास हिच्याशी लग्न करू नकोस, ती फसवेल तुला. विसरलास तू? साहेब खोटं बोलतोय हा माणूस. जोपर्यंत तुला बोलायचं सांगितलं जात नाही तोपर्यंत तोंडातून एक शब्द काढ नकास. साहेब मी खरं सांगतो. डॉक्टर अभी, तुमची पक्की खात्री आहे हाच तो म्हणून? हो, माझी खात्री आहे हाच रुपेश आहे. बोल, तू केलायस ना रेणूचा खून? साहेब मी खरं सांगतो, मी खरंच रेणूचा खून केलेला नाहीये साहेब. तुझ्या बंद पडलेल्या स्मरणशक्तीला चालना द्यावी लागेल. हे घेऊन जा त्याला. यार काय माणूस आहे यार. आम्ही आहोत ना, बोलेल तो सगळं. अहो, काय झालं? झोप नाही येत आहे? नाही, झोप नाही लागत आहे. तू झोप. कसला विचार करताय? काय म्हणत आहे तुमच्या मनात? विचारांचं वादळ चालू आहे. काय करावं काही सुचत नाहीये, म्हणून झोप येत नाहीये. अहो, पण पैशाचा प्रश्न तर बँकेच्या कर्जाने सुटलाय ना. आता आणखी कसली चिंता करताय? तर नीलाने माझ्याकडून सही घेतली स्टॅम्प पेपरवर. माझ्या शब्दांपेक्षा स्टॅम्प पेपर महत्वाचं वाटतं. जाऊ दे, नीला नेहमी आपल्याला चुकीचं समजत आली. तुम्ही सहीच नको होती करायला स्टॅम्प पेपर. अगं, पण दुसरा पर्याय नव्हता ना. स्टॅम्प पेपरवर सही केली नसती तर आपल्याला घर गहाण ठेवता आलं नसतं आणि पैशांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नसता. मला कळत नाही, रक्ताची नाती अशी परखी कशी होऊ शकतात. माणसाचे दिवस वाईट आले ना की ही सगळी नाती न
कवडी मोलाची ठरतात. हा, नीलाने आपल्याला कधी आपलं म्हटलंच नव्हतं. तिच्याकडनं काय अपेक्षा करायची रक्ताच्या नात्याची? खरंय, तिच्याकडून कसली अपेक्षा करायची नात्यागोत्यांची? आता आपली प्राजक्ता बघ, कोण कोणाची, ना आपल्या रक्ताची ना नात्याची. नातं एकच, फक्त माझ्या मित्राची मुलगी. मी सांगू तुम्हाला, काय? हे जे वाईट दिवस आलेत ना, ते फक्त टळू देत. मग ही प्राजक्ता आपल्या अभेच्या आयुष्याचं कसं सोनं करते ते बघा. नका ना विचार कर. कावेरी, राहून राहून मनात एक विचार येतो. आपण तो जमिनीचा तुकडा विकला ना, ते भाऊला आणि नीलाला जर कळलं तर गोंधळ होईल. अहो, त्याला कळलं तरी विचारलं तर सांगायचं त्यांना. आपल्याला 25 लाख रुपये भरायचे होते बँकेत, म्हणून विकला तो जमिनीचा तुकडा. एवढं काय मोठं त्याच्यात? नका ना इतका विचार करू. घे पाणी पी. मला नकोय पाणी. पिऊन घे, शेवटची संधी आहे. एक आठवडाभर तुला पाणी प्यायला मिळणार नाही. काय? हे बघा, तुम्ही मला असं मारू शकत नाही. तुझी एंट्री अजून रजिस्टरला केलेली नाहीये, तेव्हा तू इथं मेलास ना तरी आमचं काहीच होणार नाही. शेवटची संधी आहे, शेवटचं पाणी समजून पी. कोण ही रेणू? साहेब, खरं सांगतो, मला माहित नाहीये साहेब. साहेब मारू नका, साहेब मारू नका. कोण ही रेणू? बोल बोल. साहेब, खरंच मला माहिती नाहीये. का केलास तिचा खून? का केलास तिचा खून? तुमचा काय ते गैरसमज झालाय. कोणी रेणू? मी तिला ओळखत पण नाही साहेब. तुम्ही जो शोधताय तो रुपेश मी नाहीये साहेब. साहेब साहेब तुम्ही असं थर्ड डिग्रीचा वापर करून माझ्यावरती जबरदस्ती करू शकत नाही साहेब. थांब, तुला दाखवता आता थर्ड डिग्री काय असते ते. तुझे कपडे काढून बर्फाच्या लादीवर पालथा झोपवतो, मग कळेल तुला थर्ड डिग्री म्हणजे काय. बोल बोल. साहेब मी तिचं खून केलेलं नाहीये. हे तुझ्या मोबाईलचे रिपोर्ट्स येतीलच आता, तेव्हा कळेल रेणू कोण. होय साहेब, तुम्ही जो शोधताय तो रुपेश मीच आहे. रेणू माझी प्रेयसी होती. एकेकाळी तिचं माझ्यावर खूप प्रेम होतं साहेब. आम्ही दोघं लग्न करणार होतो. अच्छा, आवरलं ग बाई सगळं. आई, अगं पुण्यावाल्यांना फोन केलास का तू? कशाला? झालं आता कशाला म्हणून मलाच विचार.
अगं रवीला पुण्याचीच मुलगी आवडली आहे ना? हो ग बाई, नाही 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 कळवलं त्यांना. तुझे बाबा कसे आहेत माहिती आहेत ना. म्हणाले त्यांच्या फोनची वाट बघ. अगं आता ते जर आपल्या फोनची वाट बघत असतील तर साधा होकार कळवायला काय झालं ग. पण नाही, ऐकणार नाही फोनची वाट. बाबा पण ना. हे आई कशी आहे ग मुलगी? खूप चांगली आहे ग, शिकली सवरलेली आहे, आपल्या रवीला साजेशी आहे. म्हणून तर माझा जीव कासावीस होतोय. आपण जर लवकर होकार नाही कळवला तर मग दुसरं स्थळ येईल आणि जाईल पोरगी. आई काय ग? मी घरी जायचं म्हणते. अगं पण ते लोक तुला त्रास देतात ना. हो, पण इथल्यापेक्षा तो त्रास बरा. इथे तुला काय त्रास होतो ग? आमच्या दोघांमध्ये भांडणं होतात, पण ती 4 भिंतीत. इथल्यासारखं 4 लोकांसमोर हसं नाही होत आमचं. गावातली लोक काय बोलायला लागलीत माहिती? हिला नवऱ्याने टाकली. शी. आधी वाटलं होतं सगळं सहन होईल मला, पण नाही गाई, आता नाही सहन होत. आई मी जाते घरी, खरंच घरी जाते परत. पण तू व्यवस्थित विचार करून निर्णय घेतलायस ना. हो, मी पूर्ण विचार केलाय. पण तू सांग ना, मी जाऊ ना घरी? मी काय सांगू ग तुला. तू तुझ्या बाबांना विचार ना, ते योग्य तो निर्णय तुला देतील. बाबांना? पण ते बोलतील माझ्याशी. का नाही बोलणार? मुलगी आहेस तू, त्यांची दुश्मन नाही आहेस कोणी. तेच तुला व्यवस्थित मार्ग दाखवतील. वहिनी, मला बोलायचं तुमच्याशी. म्हणजे नीला जे वागली ते बरोबर नाही वागली. मला तुमची माफी मागायची आहे. वहिनी, नाना कुठे? मला त्याची पण माफी मागायची. मला माहिती आहे तो रात्रभर विचार करत बसला असेल. माफी मागायची गरज नाहीये भाऊ. नीलाने जे केलं ते बरोबरच केलं. व्यवहाराच्या गोष्टी करायच्या म्हणजे कागदोपत्री नोंद हवीच ना. मला माहिती आहे तुम्ही हे सगळ्या रागाच्या भरात बोलताय, पण नीलाने असं तुमच्यावर अविश्वास दाखवायला नको होता वहिनी. माणसांचा माणसावर विश्वास राहिलाच कुठे? विश्वास स्टॅम्प पेपरवर आहे ना. नाही, पण नीलाच्या अशा वागण्यामुळे एक गोष्ट बरी झाली भाऊ, आमचे डोळे तरी उघडले. नाही, आम्हाला कळलं की रक्ताची नाती फक्त भिंतीवर फ्रेम करून ठेवण्यासाठी असतात. नाही म्हणजे तुमचे नाना काय म्हणालेत हे तुम्हाला आठवून सांगण्याची गरज भासणार नाही. स्टॅम्प पेपर दाखवला तरी पुरे. वहिनी, असं बोलू नका हो. ती वेडी आहे. तिला आपली माणसं दिसेनाशी होतात. पैसे दिसायला लागले की आंधळी होते ती. बरं आहे ना, माणसं दिसली नाही की वार करताना त्रास होत नाही. वहिनी, तुम्ही जी काही शिक्षा द्यायची ना ती मला द्या, पण प्लीज असं तोडून बोलू नका. तोडायचं कधी मला जमलंच नाही भाऊ. मी कायम जोडण्याचा प्रयत्न करत आले. पण त्यातही मला अपयशच आलं. आई, नाना काका कुठे आहेत? बाहेर गेलेत ते. कुठे गेले? कुठे गेले ते सांगितलं नाही त्यांनी. आई, आज वकिलांची अपॉइंटमेंट होती, त्यांना आज पैसेही द्यायचे आणि आज अभिच्या केसबद्दल चर्चाही करायची. तू असं कर, तू पुढे जा. हे आले ना की मी त्यांना लगेच पाठवते तिकडे. ठीक आहे, पण आई त्यांना लवकरात लवकर पाठवा. काल बँकेतून आणलेले पैसे बरोबर घ्यायला विसरू नकोस. हो, मी घेते ते. तुझा हो. पण गेलाय कुठे नाना?
नमस्कार सर. नमस्कार. हो मिसेस पाटील, बसा ना बसा. हे तुमचीच केस मी आता जरा स्टडी करत होतो. काय घेणार तुम्ही, चहा कॉफी? नको, काही नको. हा ठरल्याप्रमाणे तुमचा ॲडव्हान्स. थँक्यू. मिसेस पाटील, मला जरा या केस संदर्भात काही डिटेल्स गोळा करावे लागतील. म्हणजे अभिजितशी मला बोलावं लागेल. काय आहे की अशा केसेसमध्ये अगदी बारीक सारीक गोष्टी नीट तपासून पाहाव्या लागतात. अभिजितला मला सांगावं लागेल की कोर्टात कुठल्या प्रश्नांची कशी उत्तरं द्यायची, कुठल्या प्रश्नांची उत्तरं नाही द्यायची, हे सगळं एकदा त्याच्याशी डिटेल बोलावं लागेल. आणि तुमच्याशी, तुमच्या फॅमिलीशी मला चर्चा करावी लागेल. आम्ही तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहोत. फक्त अभिला प्लीज. अभिजितला सोडवण्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. काय मी चौकशी केली आहे. रेणूच्या आईने फडणवीस वकील केलाय. हुशार आहे, अभ्यास दांडगा आहे त्याचा दांडगा अभ्यासही सत्य लपवू शकणार नाही. शेवटी सत्याचाच विजय होईल, लक्षात ठेवा. आणि अभिजितची निर्दोष मुक्तता होईल. रेणूची आई खूप हुशार बाई आहे. तिने आतापर्यंत अभिच्या विरोधात पुरावे गोळा करून ठेवले असतील. रेणूच्या आईने कितीही खोटे साक्षी पुरावे उभे करण्याचा प्रयत्न केला तरी ती त्यात यशस्वी होणार नाही. या अशा केसेसमध्ये खोटे साक्षी पुरावे उभे केले जातात, पण त्यांच्यावर मात कशी करायची ना, हे मला चांगलं माहिती आहे. आता सगळं तुमच्या हातात आहे. मिसेस पाटील प्लीज. पण काय आहे ना मिसेस पाटील, सगळं काही माझ्या हातात नाहीये. शेवटी मला पण कायद्याच्या चाकोरीत राहून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आता तुम्ही फक्त ईश्वराकडे एवढीच प्रार्थना करा की आता या घडीला कुठला दुसरा अनर्थ ओढवू नये. ठीक आहे, येते मी. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला कायदा कळतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाटेल तशी मनमानी करा. आवाज खाली करून बोला. हे तुमचं घर नाही आहे, हे पोलीस स्टेशन आहे. आणि तुम्हाला इथं बोलवलं ते वेगळ्या कारणासाठी. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अभिजित विरुद्ध पुरावा सापडला नाही. बसा, सांगतो. एक महत्वाचा धागा सापडलाय. रुपेश. रुपेश? अरे चेहरा पडला वाटतं. तुमच्या मुलीचा प्रियकर सापडला, याचा आनंद नाही झाला तुम्हाला? तो माझ्या मुलीचा प्रियकर नव्हता, तो फक्त मित्र होता. पण रुपेशने तर सांगितलं की त्या दोघांचं एकमेकावर खूप प्रेम होतं. नाही, हे साफ चुकीचं आहे. तुम्ही ओळखता त्याला? नाही. पण रुपेश तर म्हणाला की तो तुम्हाला चांगला ओळखतो. इन्स्पेक्टर साहेब, जे लोक मला ओळखतात त्यांना मीही ओळखायला पाहिजे असा काही नियम आहे का? नाही, रुपेश म्हणत होता की तो तुम्हाला खूपच चांगलं ओळखतो, अगदी जवळून. शलाकाबाई, आता दिवस मोजायला सुरुवात करा. आता पुरावाही सापडेल आणि तुमच्या मुलीचा खुनी.